अजय गावजी, डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स. मागताना सगळे माणूस जसं हाताने रस्ता घ्यायचे गोयच्या मानातील इम्प्लिमेंट त्यांच्याकडे येतात की त्यांच्यानी पुलआउट करचे आणि थोड्याच वेळात हे फंक्शन आसा आणि भितर वतले 8 मिनिट्स प्रोग्राम. भारत माता की वंदे वंदे मातरम ह्या गिताक 150 वर्सां पुराय जाता. त्या निमित्तान पुराय भारतभर तिरंगा यात्रा आणि हर घर तिरंगा हो कार्यक्रम भारत सरकारान कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पुराय देशभर मनयता. आणि ह्या तिरंगा यात्रेत सहभागी जाल्ले पुराय पणजी वाठारांतले सगळे भुरगे आणि पत्रकार मित्र, आमचे डब्ल्यूआरडी मिनिस्टर सुभाष शिरोडकर, आर्ट एंड कल्चर मिनिस्टर परवेज तवडकर, टुरिझम मिनिस्टर मोहन खवटे, आमदार विनायला लोबो, आमदार रुडाल, आमदार प्रवीण शेख आणि त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते हे देखील डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स, डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चर आणि त्याचबरोबर सेक्रेटरी आणि त्या खात्याचे सगळे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सकाळी मिरामारच्या बिचा वयल्यान सुरू जाता ह्या तिरंगा यात्रेत सहभागी जाले. त्या सगळ्या जाणांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. ही तिरंगा यात्रा ही 11 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत वेगवेगळ्या जाग्याचेर ही तिरंगा यात्रा जातली आणि त्या निमित्तानच म्हणजे वंदे मातरम ह्या गीताचें महत्व, तिरंगा ह्या झेंड्याचें महत्व आणि तिरंगा वंदे मातरम ह्या गीताचो बंकिमचंद्र चट्टोपाध्याय पासून आतापर्यंत आणि तिरंगा झेंड्याचो पुरा इतिहास लोकांसमोर दवरचो म्हणून खूब बरें एक्झिबिशन आज ह्या आझाद मैदानात आयोजीत आमच्या आर्ट अँड कल्चर ह्या डिपार्टमेंटात केला. तांचें हांव अभिनंदन करता. आणि समेस्त लोकां खातीर वंदे मातरम आणि तिरंगा फ्लॅग हाजें इम्पॉर्टन्स समजचें म्हणून आयच्या सुरू जाल्ल्या ह्या एक्झिबिशनाक तब्बल 17 तारीख पर्यंत आझाद मैदानाचेर आसतलें. हांव समेस्त सगळ्या गोंयकारांक आणि गोंयभरांतल्या सगळ्या भुरग्यांक आव्हान करता की 17 तारीख पर्यंत आसपी ह्या एक्झिबिशनाक सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी जावचें आणि हें एक्झिबिशन पळोवचें. 14 तारखे दीस आमी म्हणटा की 15 ऑगस्ट 1947 ह्या दिसा भारत देश स्वतंत्र जालो. पण बऱ्याच जाणांक विभाजन विभिशिका हाचो इतिहास खबर ना. हो देश स्वतंत्र जाता आसतना इंग्रजांनी ह्या देशाची ती फाळणी केली आणि विभाजन केलें. आणि आमी जे म्हणटा की पाकिस्तान आणि हिंदुस्तान अशे ते 2 देश जाले. तो 14 ऑगस्ट आमी केन्ना विसरूंक ना. कारण त्या देशाची फाळणी आमचे दुर्दैव म्हणजे धर्माच्या आधाराचेर केली. हिंदू आणि मुस्लीम ह्या धर्माच्या आधाराचेर केली आणि पाकिस्तानात रावपी हिंदू तुम्ही चले जाओ हिंदुस्तान ह्या हाजेर जे विभाजन केलें आणि असंख्य मोठ्या प्रमाणात हिंदुत्व छळ जो पाकिस्तानात जाला आणि जो ट्रेनी भरून म्हणजे लोकांची कत्तल करून आमी म्हणटा लोकांच्यो डेड बॉडीज ह्या हिंदुस्तानात हाडल्यो. तोय दीस आमी विसरूंक ना. आयजूय बी ह्यो फॅमिलीज आसात की जांच्यांनी 14 ऑगस्ट ह्या दिसा आपल्या पुराय फॅमिलीच्यो डेड बॉडीज पळयल्या. कोण तरी एखादो दुसरो मनीस हो चुकून जिवंत उरलो अशे कितले तरी लोक आसतले. म्हणजे एखाद्या वेळी अखंड भारत देश आशिल्लो. पाकिस्तान, बांगलादेश आणि हिंदुस्तान हे तिनूय देश एक देश आशिल्लो आणि त्या देशांत रावपी ज्या हिंदू लोकांक जे छळ केलो गेलो, तांकां मारले गेले, ते कशें तरी पळोवन म्हणटा तशें हिंदुस्तानात आयले. तो विभाजन विभिशिका होय दीस आमी विसरूंक ना. म्हणजे जेका तसो स्वातंत्र्याचो आनंद आशिल्लो, स्वातंत्र्याचो उत्साह आशिल्लो, पण ज्या फॅमिलीचेर आयिल्लें संकट व देश विभाजन करता आसतना गोंय आमी विसरूंक ना. म्हणून येता त्या 14 तारखे दीस विभाजन विभिशिका गोंय दीस म्हणजे द पार्टिशन हॉरर
होय देश आम्ही पाळटा आणि त्यांची याद करता की त्यांच्यानी या देशाच्या स्वातंत्र्याच्या बरोबर सगळ्यात व्हडलो लॉस या फॅमिलीक जाला, ज्यांच्यानी आपली पुराय फॅमिली ही गमयल्या, ज्यांच्यानी आपलं पुराय जीवन गमयल्या, त्याही लोकांक याद करता. आणि म्हणून तर विभाजन विभीषिका हाजें एक्झिबिशन 14 ऑगस्टा दीस ह्याच ऑडिटोरियमान लागतले ते पळोवपा खातीर पुराय गोंयभरच्या लोकांनी येवचे ते याद करचे. इतिहास सिक्क्याचेर सोंपना म्हज्या समोर बशिल्ल्या भुरग्यांक हांव याद करपाक जाय म्हणून सांगता. आमी 15 ऑगस्ट ह्या दिसा तिरंगो हातांत घेवन भारत माता की जय म्हणटा, म्हणजे केन्ना जेन्ना भारत देश स्वतंत्र जालो तेन्ना. पण ताज्या उपरांत सुद्धा तब्बल 14 वर्सां ह्या गोंय भुमींतल्या लोकांक, ह्या गोंय राज्यांतल्या लोकांक तो तिरंगो हातांत घेवन भारत माता की जय, वंदे मातरम हे तब्बल 14 वर्सां म्हणपाक मेळनाशिल्लें. तो दीस उजवाडपा खातीर तब्बल 14 वर्सां लागली. तो दीस उजवाडपा खातीर आमच्या फ्रिडम फायटरांक सॅक्रिफायस करचें पडलें. म्हणजे बाळाराया मापारी पासून ते आमी म्हणटा की पुरुषोत्तम काकोडकर पर्यंत अशे असंख्य स्वतंत्र सेनानी ज्यांच्यानी आपल्या प्राणाची आहुती गोंयांतल्या लोकांनी दिली. गोंयांतल्याच न्ही, जेन्ना भारतभरांतल्या स्वतंत्र सेनानीक दिसलें की हय आमचो भारत देश आतां संपूर्ण स्वातंत्र्य मेळवना, तेन्ना गोंय मुक्त जातलें, तेन्नाच ह्या देशाचें स्वातंत्र्य पुराय जातलें. आणि म्हणून तर 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा मोठ्या प्रमाणात पुराय देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी की उलो मारलो की चलो गोमंतक म्हणून की पूर्ण भारत देश स्वतंत्र करपा खातीर आमकां गोंय मुक्त करप ही आमकां काळाची गरज आसा. आणि त्या खातीर जे पुर्तुगीज चले जाव हो नारा देत देत पत्रादेवीच्या त्या स्मारकाच्या पर्यंत पावले. आणि 15 ऑगस्ट 1955 दीस त्यांनी म्हटलं की गोंयाक मुक्ती करात, वंदे मातरम, भारत माता की जय हेच ते स्लोगन दिता आसतना ह्या पोर्तुगीजांनी त्या 33 स्वतंत्र सैनिकांचेर घडघडीत गोळयो मारल्यो. सगळ्यात पहिली गुळी आपल्या आंगाचेर झेलपी कर्नल मणिपाल सिंग हांच्यांनी सांगलें की कित्याक तुम्ही एखाद्या महिला भगिनीचेर गुळी घालतात, पहिली गुळी घालपाची आसत जाल्यार ती आपल्याचेर घाला. म्हणून छाती फुडें काडून आपल्या छातयेचेर गुळी घेवपी कर्नल मणिपाल सिंग हांकांय आमी विसरूंक ना. म्हणून ह्या गोंयच्या मुक्ती लढ्यात आणि गोंयच्या स्वातंत्र्य लढ्यात देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांचें योगदान आमी विसरूंक शकना. आणि त्याच 15 ऑगस्ट 1955 पर्यंत हिरवे गुरुजींचे ते स्मारक आसतले किंवा कर्नल मणिपाल सिंगाचे ते स्मारक आसतले. येता त्या 15 ऑगस्ट ह्या दरम्यान आमी ते पत्रादेवीच्या पुण्य स्मारकाचेर ज्या 33 स्वतंत्र सैनिकांनी जे देशभरातल्यान हांगासर गोंयांत आयले आणि गोंयच्या असंख्य स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती गोंयांतल्या वेगवेगळ्या जाग्याचेर पत्रादेवी पासून पोळ्या पर्यंत ज्यांच्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि हे गोंय मुक्त करपा खातीर, हे गोंय स्वतंत्र करपा खातीर त्या पत्रादेवीचे पुण्य स्मारक पुराय जाय दिल्लें आसा. ते लोकार्पण करपाचो कार्यक्रम थोड्याच दिसाच्या भितर आमी डिसायड करतले. म्हणजे 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट ह्या दरम्यान भारत देशाचे माननीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्ते त्या पत्रादेवीच्या पुण्य स्मारकाचे जे लोकार्पण करपाचें आसा. परत एकदा ह्या गोंयाक ज्यांच्यानी स्वातंत्र्य दिवपा खातीर आपल्या प्राणाची आहुती दिली तांकां याद करपा खातीर त्या पुण्य स्मारकाचे जे उक्तावण आमी थोड्या दिसाच्या भितर करपाचें आसा. हांवें याद इतक्याच खातीर केलें की ज्या मोठ्या अभिमानान आमी वंदे मातरम हें गीत गायता, ज्या मोठ्या अभिमानान आमी हो तिरंगो लहरायता, म्हणजे त्याच मोठ्या अभिमानान आमी त्या पत्रादेवीच्या पुण्य स्थळाचेर जे शहीद जाल्ल्या त्या स्वातंत्र्य सैनिकांक याद दवरप ही तितकीच गरज आसा. आणि हे सगळें सांगता आसतना 19 डिसेंबर 1961 तब्बल 14 वर्सांच्या उपरांत आमकां गोंय मुक्ती मेळ्ळी. गोंय मुक्ती मेळ्ळ्याच्या उपरांत सातत्यान ह्या गोंयचो विकास कसो जो फुडें वता, पण खऱ्या अर्थाचो विकास जर आमी पळयता आसात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्सांच्या कार्यकाळात ह्या राज्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात जर आमी तेन्ना पळोवपाक शकले आसत तेन्ना त्या ह्या 12 वर्सांच्या कार्यकाळात. हांव याद इतक्याच खातीर करता कारण विकसीत भारत 2047 ह्या देशाच्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पुराय जाता आसतना आणि त्याच बरोबर विकसीत गोवा 2037 या देशाच्या ह्या राज्याच्या स्वातंत्र्याक 75 वर्सां पुराय जाता आसतना हे राज्य
पूर्ण विकसित जावचे देशा बरोबर आमी खंयसरूच फाटी उरचें न्ही म्हणून आयच्या युवकांचें कॉन्ट्रिब्युशन हें खूब व्हड आसा. हांव उलो मारता त्या राज्यातल्या सगळ्या तरणाट्यांक विकसित भारत 2047 हे करपा खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी क्लीन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया अशा पद्धतीच्यो विविध योजना ह्यो तुमच्या खातीर सुरवात केल्या. इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च हे सगळे सेक्टर्स तुमच्या खातीर दारां उगडी केल्या आणि हेजो सगळ्याचो फायदो घेवन ह्या विकसीत भारता बरोबर विकसीत गोवा हे पुराय करपाची जबाबदारी आमच्या तरणाट्यांची आसा, आमच्या युवकांची आसा. त्या खातीर चलात आमी सगळे जाण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे स्वप्न विकसित भारत 2047 आणि विकसित गोवा 2037 हे साकार करूया. हो एक संकल्प 150 वर्सां वंदे मातरम पुराय जाता. ह्या निमित्तान आमी सगळ्या जाणांनी घेवचो. हांव परत एकदा सगळ्या भुरग्यांचे ज्यांच्यानी तिरंगा यात्रेत सहभागी जाले तांचे मोठ्या प्रमाणात हांव परत एकदा अभिनंदन करता आणि माझी दोन सोपयता. देव बरें. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आसतनाच मागता की सगळे मानीस आसा हांच्यांनी मॅनेजीस ब्रगांजा कडेन कोच करची कारण फुडली जी मुखेल कार्यावळ आसा ही थंयच घडटली. देव बरें करूं. एकदा व्हडल्यान ताळयो जावं दी आनी आमी म्हणया भारत माता की वंदे. धन्यवाद. ओके किड्स, इट्स टाइम फॉर अ सेल्फी मोमेंट. सो प्लीज अशी मुखार या सो दॅट एक याद तुमची आणि जो परजळीत भारत तुमच्या नदरेंतल्यान आमी पळयता ताचे खातीर सगळ्यांनी मुखार येवचें. सो एक सेल्फी घेवया. सगळी आमची एनसीसीची भुरगीं आसात आनी हेर भुरगीं आसात म्हाका ती तांच्या मुखार येवची. वंदे मातरम गायिता जाला आणि ही गौरव गाथा आसा आमच्या देशाची. म्हाका दिसता जशें आमचे राष्ट्रगीत पाठ आसा तशें वेगळीच दर एकाच्या राष्ट्रगान आसा तें दिसपाक जाय. सो एक परजळीत सुवात कालच की इनोव्हेशन फक्त देवापुरतें कार्यावळीन न उरता परजळीन उरपाक जाय. तशेंच वंदे मातरम फक्त मनान न उरता ओठांचेर येवपाक जाय. परत एकदा व्हडलें म्हणया भारत माता की वंदे मातरम. वंदे मातरम. सगळे माणसांकडे माता त्यांच्यानी मनीस वेगानं वाडाकडे प्रस्थान करची. आयज आमकां नागरीक म्हणून सगळ्यांक सारची तशेंच